आवाज दाबता येत नाही म्हणून धमक्या द्यायच्या आणि त्या माणसाला संपवायचं म्हणजे आपला विरोधक संपेल. ही कोणती मानसिकता आहे ते? त्रिशूल, माणिकराव पाटील, रविराज साबळे यांचा आवाज बहुजनांचा आवाज झालाय. वास्तव बोलतायत. विरोधकांमध्ये दम नाही. विरोधकाची खरी भूमिका सोशल मीडियातून तरुण मांडतायत आणि त्या आवाजाला दाबण्यासाठी धमक्या देणार, त्यांच्या घराची रेकी करणार. आज 4 दिवस झालं ते सोशल मीडिया सांगतायत आमच्या जीवाला धोका आहे. न तुमच्या बाजूनी माकडोड्या मारणारे त्यांना धोका आहे म्हणलं की त्यांच्या मागे दादा पोलीस लावता. त्या माकडांना कोणाचा धोका असतो ते आजपर्यंत कळालं नाही. पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकाचे प्रतिनिधी म्हणून मुक्यांचा आवाज झालेत, त्यांना तुम्ही धमक्या देणार का? तर त्यांचा मालक कुणी नाही. लक्षात ठेवा, त्यांचा मालक कुणीही नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. ते कुणाच्या बापाला घाबरणार नाहीत. लढता लढता मरण आलं तरी चालेल, पण ही लढाई सोडायची नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. ते घराघरात पोचलेत, गरिबांचा आवाज झालेत. त्यांनी असे मुद्दे मांडलेत जे कुठंच नाहीत. अधिवेशनात आणण्याची सुद्धा कुणाची हिंमत नाही आणि आज ते आवाज उठवतायत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणा कामाला लागते. मी ठामपणे इशारा देतोय, लक्षात ठेवा. हे असले चिरकुट धंदे बंद करा. संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला कोणत्या मताशी दुमत असेल तर कायदेशीर प्रक्रिया आहे. पण जर रेकी करणं, नामुक करणं, ढमुक करणं ही जर नौटंकी कराल तर कुणालाही इझी घेऊ नका. लक्षात ठेवा, रविराज साबळे आणि त्रिशूल माणिकराव पाटील आणि अनेक सोशल मीडियामध्ये क्रांतिकारक जे काम करतायत ते तरुण, त्यांचा आवाज बहुजन झाले तेवढं लक्षात ठेवा. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण गांभीर्याने घ्या. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही कुणालाही उठून चिल्लर समजू शकत नाही एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या आवाजाला साथ मिळते. लोक रिॲक्ट होतायत. काय रिॲक्ट होतायत हे वाचून तुमची झोप उडाली आहे आणि हळूहळू ते जर असेच बोलत राहिले तर तिथं क्रांती येऊ शकते याची भीती तुम्हाला वाटायला लागली. कोणताच विरोधक नको ना, पक्षी विरोधक नको ना, अधिवेशनातला विरोधक नको ना, सोशल मीडियातला विरोधक नको. ही कोणती भूमिका असू शकते? तरुण लढतायत, बोलतायत, बोलू द्या. अरे वारे, उत्तर द्या ना, तुमच्यात हिंमत आहे तर. 10-10, 15-15 हजार अकाउंट खोलून, तिथं फेक अकाउंट खोलून तुमच्या कार्यालयातून खेळ चालवताय. त्यापेक्षा जरा उत्तर द्यायला लोक उभा करा. तेवढी तर बौद्धिक क्षमता नाहीये उत्तर द्यायची बहुजनांच्या लेकरांना. म्हणून मन काय तर त्याला संपवायचं. मी दोन्ही जिल्ह्यातल्या रविराज साबळे आणि त्रिशूल माणिकराव पाटील या दोघांच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना मागणी करतोय की यांच्या धमक्यांना गांभीर्याने घ्या. यांना ज्या धमक्या आल्या, त्यांच्या घराची जी रेकी झाली त्याबद्दल सखोल चौकशी करा आणि त्यांना पोलीस संरक्षण द्या. हे असंच इझी घेऊ नका. आणि त्यांना जर उद्या टार्गेट झालं, त्यांना जर काही झालं तर असं समजू नका की त्यांच्या पाठीशी कुणी उभं नाही. हा ठाकड्यापण तर दीपक केदार, त्रिशू आणि रविराजच्या पाठीशी उभा आहे, याद राखा. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या केसाला जरी रीट झाला तर गाठ महाराष्ट्रातल्या बहुजनाशी आहे, आंतराशी आहे. बाबासाहेबांचे नावं घेऊन लढतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचे नावं घेऊन लढतायत आणि त्यामुळे त्यांना आम्ही एकटं पडू देणार नाही. या व्यवस्थेच्या विरोधात लढतायत, मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात लढतायत. ते धोरणावर बोलतायत, बोलू द्या. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. हे सोपं वाटलं ना का तर त्यांना कोणी नाहीये असं कसं समजता? लोक त्यांच्या पाठीशी आहेत, समाज त्यांच्या पाठीशी आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. दोघांनाही भेटायला येणार आहे आणि चळवळ उभा करणार आहे. असं कोणीही कोणाला एकटं समजायचं आणि संपून टाकायचं हे महाराष्ट्रात चालणार नाही. अरे आजपर्यंत अजित पवार यांचं काय झालं याचं पुढे येत नाही. हे तर आमचे साधे साधे पोरं आहेत. यांना तुम्ही इझी घेऊन जर तुम्हाला वाटत असेल यांनाही आम्ही काहीतरी टार्गेट करू तर हे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे लेकरं आहेत, शेती करतायत, भूमिका मांडतायत, जनजागृती करतायत, मुक्यांचा आवाज होतायत. मूक नायकाचे ते आधुनिक प्रतिनिधी आहेत, क्रांतिकारकाच्या भूमिकेत आहेत. हल्ला बोल करतायत व्यवस्थेवर, तो हल्ला बोल तुम्हाला सहन होईना. शेतात दारं धरून, शेतात आपलं शेती आधुनिकपणे करून तिथून आंदोलन चालवतायत आणि असेच त्यांच्या माध्यमातून अनेक तरुण उभा राहतायत. हा आवाज आता तुम्हाला रोखला जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. हे फेक अकाउंटच्या माध्यमातून जे खाली लिहिलं जातं ना, चला त्यांना मुस्त मुंडकं, कधी माकडाचं कधी कुत्र्याचं, त्यांच्या अकाउंटला निदान डीपी तरी नीट ठेवा. माकडांनो, तुमची लायकी काय? तुम्ही सहज भूमिका मांडू शकत नाही म्हणून त्यांना टार्गेट करायचं. आणि जे जे सोशल मीडियात लढतायत त्यांनी हे गांभीर्याने घ्यावं. आज हे दोघं आहेत, पुन्हा तुम्ही असणार आहात. एकत्र येऊन आघाडी करा सोशल मीडियातून. आणि हे जर अशा पद्धतीने टार्गेट करत असतील तर उत्तर द्यायला सुरुवात करा. पॅन्थर आहोत आपण सगळे. आज या सोशल मीडियामध्ये लढणारे सगळे पॅन्थर आहेत. पॅन्थरच लढू शकतो, विरोधक राहिलेले नाहीत. औषधाला सुद्धा काँग्रेसचे भाजपात गेले, भाजप काँग्रेसात गेलेत. लढणार कोण? ईडी दाखवले की खटकन खाली बसतात. आमच्या खिशात बीडी नाही आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. आमचं अस्तित्व आमचे महापुरुष आहेत. आमचं जगणं मरणं समाजासाठी आहे आणि म्हणून आम्हाला आमच्याकडे गमवण्यासारखं काही नाही एवढं लक्षात ठेवा.
पण जे कोणी ज्याचे समर्थक आहेत आणि जे धमक्या देत आहेत त्यांच्याकडे गमावण्यासारखं भरपूर आहे. आणि इथं कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे, तो कुणालाही सोडत नाही हे उदाहरण डोळ्यासमोर आहेत. त्रिशूल आणि रविराजला मी भेटायला येतोय, हल्लाबोल थांबवायचा नाही, दोघांनाही आवाहन करतोय, घाबरायचं नाही, मावळे आहेत आपण, मावळे. मला अक्षरशः या ठिकाणी वेदना होत आहेत की लढणाऱ्याला वाली नाही म्हणून तुम्ही धमक्या देताय. त्यांना वाटतं घराकडून 4 टक्कूचे पाठवले की लोक घाबरतील. कोणाचं राज्य आहे? आणि या राज्यामध्ये जर तरुण आजचा लढणारा